नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरामध्ये काय घडतंय बघूया वेगवान स्वरूपात. देशामध्ये आज सुमारे 82,170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासात 1039 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. सध्या देशामध्ये ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,62,640 आहेत, तर 5,16,520 जणांचा डिस्चार्ज झालेला आहे, ते कोरोनामुक्त झालेले आहेत. भारतामध्ये दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधितांचा आकडा पाहता सध्याची कोरोनाबाधितांची आकडेवारी ही अमेरिकेच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर अमेरिका पहिल्या स्थानावर असून आता भारत दुसऱ्या स्थानावर आलेला देश असल्याचं सांगितलं जात आहे. भारतामध्ये अनेक जण सध्या सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना दिसत नसून काहींना मास्क लावण्याचीही गरज वाटत नाहीये असंच स्पष्ट होत आहे. देशात सध्या कोरोनाचं थैमान सुरू आहे. दररोज सुमारे 80,000 नवे कोरोनाबाधित ज्यांची नोंद होते, त्यामुळे चिंता वाढली आहे. पण यातच कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दरही सध्या वाढत असल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे. देशात आतापर्यंत 50 लाखांच्या वर लोक बरे झालेले आहेत. सुदैवाची बाब म्हणजे 10 लाखांच्या वर रुग्ण हे फक्त गेल्या 11 दिवसांमध्ये बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांचा आकडा 71 लाखांच्या पार गेलाय. अमेरिकेतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 71,09,351 वर जाऊन पोहोचलाय, तर आतापर्यंत 2,04,743 रुग्णांचा मृत्यू झालाय. फ्लोरिडा हे अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचं राज्य बनलंय. तिथे 7 लाख कोरोना बाधित आहेत. असं असतानाही राज्यानं सगळ्या व्यवसायांवरील निर्बंध शिथिल केलेले आहेत. न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चायनीज मेनलँडमध्ये गेल्या 24 तासात नव्या 21 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या सगळे रुग्ण प्रवास करून मेनलँड इथं आलेले आहेत. गेल्या 24 तासात 12 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मेनलँडमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 85,372 वर जाऊन पोहोचली आहे. व्हिक्टोरिया राज्यात 3 महिन्यांमध्ये सगळ्यात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर मेलबर्नमध्येही घालण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात कमी करण्यात आलेत. निर्बंध कमी केल्यानं मुलं पुढच्या महिन्यापासून शाळेत आणि जवळपास 1,25,000 नागरिक पुन्हा आपल्या कामांवर जाऊ शकणार आहेत. पंतप्रधान डॅनियल अँड्रू यांनी कोरोना परिस्थितीवर हळूहळू मात करू असा विश्वास व्यक्त केला आहे. कोरोनामुळे अनेक जण आपापल्या घरांमध्ये बंद झाले, मात्र काही जणांना आपापल्या घरी एकटं अडकून पडावं लागलं. काही जणांना आपल्या पालकांपासून तर काहींना आपल्या मुलांपासून वेगळं राहावं लागलं. अशा सगळ्या मुलांसाठी आर्ट थेरपीचं सेशन घेण्यात आलं. यावेळी मुलांनी आपापल्या मनातल्या भावना कागदावर उतरवल्या. चीनमध्ये पर्यटनाच्या क्षेत्रात आता हळूहळू वाढ होताना दिसते आहे. कोरोनाच्या काळामध्ये चीनचं पर्यटन पूर्णतः थांबलं होतं, तर त्यामध्ये बरीच घटही दिसून आली होती. मात्र गेल्या काही दिवसात आता पहिल्या तिमाहीपेक्षा पर्यटनाच्या क्षेत्रात वाढ होताना दिसते आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत चीनमध्ये 790 थिएटर्स सुरू करण्यात आली आहेत, तर मनोरंजन क्षेत्रातील 93% कामं सुरू करण्यात आली आहेत. कोरोनाचं वाढतं संक्रमण थांबवण्यासाठी फ्रान्समधील मोर्सेलो आणि एक्स-इन-प्रोव्हेन्स या भागांमधील रेस्टॉरंट्स आणि बार बंद करण्यात आले. 11 ऑक्टोबरपर्यंत हे रेस्टॉरंट आणि बार्स बंद असणार आहेत. फ्रान्सच्या केंद्र सरकारनं पॅरिससह इतर 10 शहरांवर नवीन निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. फ्रान्समध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे, म्हणून असे निर्बंध लादले गेले आहेत. 4 महिन्याच्या विलंबानंतर अखेर 21 तारखेला फ्रेंच ओपन स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र फार कमी लोकांना सामने बघण्याची परवानगी देण्यात आली आहे. पॅरिसमध्ये असलेल्या निर्बंधांनुसार केवळ 1,000 प्रेक्षकांना सामने बघण्याची परवानगी दिली गेली आहे. मैदानांमध्ये मास्क घालणं बंधनकारक आहे. परिसरातील अनेक दुकानं बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचा धोका वाढत असल्यानं आयोजकांना सगळ्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. कोरोना व्हायरसच्या संक्रमणावर लवकरात लवकर नियंत्रण आणण्यात यश येईल अशी आशा मेक्सिकोमधील प्रशासनानं व्यक्त केली आहे. मेक्सिको जगात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत 4थ्या क्रमांकावर आहे. मेक्सिकोमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. देशात गेल्या आठवड्याभरामध्ये 75,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना पीडितांना श्रद्धांजली वाहण्याकरता माद्रिदच्या उद्यानामध्ये स्पेनचे 50,000 ध्वज लावण्यात आलेत. काही स्वयंसेवकांनी रात्रीच्या वेळेला गुप्ततेत हे झेंडे लावल्याचं समोर येत आहे. तसंच रस्त्यांवर परिपत्रकही लावण्यात आली होती. स्पेनमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे. माद्रिदमध्येही कोरोनाचं संक्रमण थांबण्यासाठी सरकारनं आणखी काही निर्बंध लागू केलेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाखाली स्थानिक आरोग्य सेवा अधिक मजबूत करावी या मागणीकरता स्पेनमधील माद्रिद प्रादेशिक संसदेबाहेर आंदोलन करण्यात आलं. व्हॅलेकॅसच्या परिसरातील निदर्शकांनी सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी घोषणाबाजी केली, तर अनेकांनी लष्करात नव्हे तर रुग्णालयांमध्ये जास्त पैसे गुंतवावेत अशा आशयाचे बॅनर फडकावले. स्पेनमध्ये आतापर्यंत 31,232 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
मेक्सिको सिटीमध्ये स्त्रीवादी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक झाली। नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन CNDAच्या कार्यालयामध्ये 30 स्त्रीवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या अनेक स्त्रियांच्या हत्येच्या विरोधात देशातील अनेक शहरांमध्ये अशा प्रकारची निदर्शनं करण्यात आली आहेत। या महिला आंदोलनकर्त्यांकडून न्यायाची मागणी केली जाते। बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या विरोधात मिन्स्कमध्ये मोर्चासाठी हजारो आंदोलक एकत्र आले होते। विरोधी पक्षातील उमेदवार स्वेतलाना शिखानोस्काया यांच्या समर्थनार्थ आंदोलकांनी घोषणाबाजी केली। जवळपास 200 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आग्नेय बेलारूसमधील गोमेल या शहरामध्ये आंदोलकांना पांगवण्याकरता पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला। न्यूयॉर्कमधील रॉचेस्टर इथं नवीन शहर पोलीस प्रमुखाची नेमणूक करण्यात आली। त्यामुळे रॉचेस्टरमधील नागरिक निषेध नोंदवण्यासाठी शनिवारी महापौरांच्या भेटीसाठी जमले होते। रॉचेस्टर महापौर लवली वॉरेन यांनी शनिवारी जाहीर केलं की या विभागाचं नेतृत्व करण्यासाठी सिन्थिया हॅरियट सुलिवान यांची निवड करण्यात आली आहे। हॅरियट सुलिवान 2009 साली लेफ्टनंट म्हणून सेवानिवृत्त झाले। आता डॅनियल प्रुडे यांच्या निधनानंतर पोलीस विभाग आणि नागरिकांमध्ये आलेल्या रोषानंतर पोलिसांमध्ये ते नवीन दृष्टिकोन आणतील असं महापौरांनी सांगितलं। चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सोमवारी सांगितलं होतं की चीन आणि क्युबामधील अद्वितीय मैत्रीला अत्यंत महत्त्व आहे आणि दोन्ही देशांना चांगले मित्र, चांगले कॉम्रेड आणि चांगले भाऊ बनवण्याकरता कायमची मदत करण्यास आम्ही तयार आहोत, सक्षम आहोत। द्विपक्षीय भूसंधी संबंध कराराच्या 60व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ते बोलत होते। अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी ग्रीसचे परराष्ट्रमंत्री निकोस डेंडायस यांची थेस्सलोनिकी इथं भेट घेतली। त्यांनी 5 दिवसांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ केला, ज्यामध्ये इटली, व्हॅटिकन आणि क्रोएशियाच्या भेटींचा समावेश आहे। नाटोचे सहयोगी देश ग्रीस आणि तुर्की यांच्यातील पूर्व भूमध्य भागातील तणावावर सुद्धा या भेटीदरम्यान चर्चा केली जाणार आहे। अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ ग्रीसच्या अधिकाऱ्यांना भेटण्यापूर्वी त्या परिसरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली। संपूर्ण शहरामध्ये सुरक्षा यंत्रणेचं काटेकोरपणे पालन करण्यात आलं। अमेरिकेचे अधिकारी ज्या परिसरामध्ये जात आहेत त्या ठिकाणी सामान्य नागरिकांना प्रवेश रोखण्यात आलाय, तर रस्ते मोकळे ठेवण्यात आले असून जागोजागी पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे। कॅलिफोर्नियाच्या नापा काउंटीमध्ये जंगलाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। एअरक्राफ्टमधून आग विझवण्यासाठी पाण्याचा फवारा मारला जातोय। ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या काही वर्षात अमेरिकेतील जंगलांमध्ये अनेक आगी लागण्याच्या घटना वाढल्या आहेत। कॅलिफोर्नियाच्या नापा काउंटीमध्ये रविवारी कित्येक इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। या आगीमध्ये केवळ इमारतीच नाहीत तर द्राक्षाच्या बागांचंही मोठं नुकसान झालंय। द्राक्षाच्या बागा राख झालेल्या आहेत। गेल्या कित्येक दिवसांपासून या भागामध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत, तर वातावरणातील बदलामुळे या आगी लागत असल्याचं सांगण्यात येत आहे। 1950 ते 1953च्या काळामध्ये कोरियन युद्धात मारल्या गेलेल्या चीनी सैनिकांच्या मृतदेहांचे अवशेष सोमवारी चीनमध्ये आणण्यात आले। ईशान्य चीनच्या लियाओनिंग या प्रांताची राजधानी असलेल्या शेनियांग इथल्या शहीदांच्या स्मशानभूमीमध्ये त्यांचे अवशेष पुरण्यात आले। 2014-2019च्या दरम्यान हे मृतदेह चीनमध्ये पाठवण्यात येत आहेत, तर दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानंतर हे मृतदेह पाठवण्यात येत आहेत। चीनचे अन्न वितरण सेवा प्लॅटफॉर्म वेगाने विकसित होत असताना शांघायमधील एक रेस्टॉरंट ही नाविन्यपूर्ण योजना राबवताना दिसत आहे। यामध्ये ग्राहकांना नाश्त्यासाठी सेल्फ पिकअप सेवा दिली जाते। ग्राहकांनी पैसे दिल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरून QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याच्या सहाय्याने त्यांना आपला नाश्ता घेता येईल। या सोयीमुळे वेळेचीही बचत होते आहे आणि सोबतच सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं जात आहे। ऑस्ट्रेलियन थीम पार्कच्या मालकाला सुरक्षाभंग केल्याबद्दल सोमवारी 3.6 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे। तिथे असणाऱ्या नदीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्यामुळे सुरक्षा रक्षकाला हा दंड बसलाय। 2016 साली इथल्या नदीमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा मृत्यू झाला होता। त्या प्रकरणी सुरक्षा रक्षकावर खटला भरण्यात आला होता। अमेरिकेमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार प्रचार वार प्रतिवार ट्रम्प आणि बिडेन यांच्यात सुरू आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या अमेरिकेमध्ये 90 मिनिटांचं पहिलं चर्चासत्र होणार आहे। यामध्ये 6 मुद्द्यांवर भाष्य केलं जाईल। प्रत्येक मुद्द्यासाठी 15 मिनिटांची वेळ देण्यात आली आहे। या दरम्यान दोन्ही उमेदवार आपापले प्रश्न एकमेकांसमोर मांडतील आणि त्याची उत्तरं त्यांना द्यावी लागणार आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्ताला फेटाळून लावला आहे। न्यूयॉर्क टाइम्सने दावा केला आहे की त्यांनी मागील 15 वर्षात 10 पैकी कोणताही फेडरल टॅक्स भरलेला नाही आणि बातमीला खोटी माहिती म्हटलं आहे। ट्रम्प यांनी रविवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसमध्ये एक पत्रकार परिषदेदरम्यान ही प्रतिक्रिया दिली। तिथं त्यांनी आपला कर भरल्याचंही सांगितलं, पण त्यांनी कोणताही तपशील दिलेला नाही।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी 3 नोव्हेंबरच्या निवडणुकीचे आलेल्या मेल इन बॅलेट यंत्रणेविषयी शंका व्यक्त केली. ते म्हणाले की डेमोक्रॅट निवडणूक चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ॲमी कोनी बॅरेट यांचं नाव जाहीर केल्यानंतर ट्रम्प यांनी पेनेसिल्व्हेनिया सालीच्या मिडलटाउन इथं आयोजित सभेत हे वक्तव्य केले. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मतदान यंत्रणेवर पुन्हा एकदा संशयही व्यक्त केलेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये नामनिर्देशित केल्यानं काळजीवाहू कायद्याचे भवितव्य धोक्यात असल्याचे डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाचे उमेदवार जी बिडेन यांनी म्हटलंय. बिडेन म्हणाले की मतदारांना माहीत आहे की या देशाचा जीव धोक्यात आहे आणि सगळ्यांनाच ठाऊक आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दैनंदिन जीवनावरही परिणाम होतोय. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करावा आणि डेमोक्रॅट्सनं पुन्हा एकदा सिनेटचे बहुमत मिळवले तर पुराणमतवादी विचाराला तोंड देण्यासाठी माजी उपराष्ट्रपतींनी पाठपुरावा केला. सोव्हिएट रशियापासून वेगळ्या झालेल्या आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन्ही देशांमध्ये सीमावादावरून युद्ध झालेलं आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. तोफा, रणगाडे आणि लष्करी हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं दोन्ही देशांनी शत्रुपक्षाच्या भूप्रदेशावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. आर्मेनियानं आपल्या देशामध्ये मार्शल लॉ लागू केला असून आपल्या सगळ्या सैनिकांना सीमारेषेवर जाण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू झालाय. 100हून अधिक जण जखमी झाले. आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकामध्ये अझरबैजानच्या लष्करानं सीमेनजीक असणाऱ्या स्टेपनकट या शहरातील रहिवासी प्रदेशावर रात्री 8:10 हल्ला सुरू केला. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आर्मेनियाच्या सुरक्षा दलांनी अझरबैजानची 2 हेलिकॉप्टर्स आणि 3 ड्रोन पाडले. त्याचबरोबर सीमेवर असणारे अझरबैजानचे 3 रणगाडेही आर्मेनियाने उडवले. या संदर्भातील एक व्हिडिओही आर्मेनियानं जारी केला असून त्यामध्ये रणगाडे उडवण्यात आल्याचं दिसतं आहे. नागोर्नो कराबाखमध्ये रविवारी सकाळी झालेल्या संघर्षानंतर 16 सैनिक आणि 2 नागरिक ठार झाले. 100हून अधिक जण जखमी झाले. आर्मेनियानं दावा केला आहे की 4 अझरबैजानी हेलिकॉप्टर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. 2 हेलिकॉप्टर्स खाली पडल्याचा पूर्वीचा दावा अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयानं फेटाळून लावला आहे. तर अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी आर्मेनियानं अझरबैजानच्या वस्ती आणि सैन्याच्या जागांवर गोळीबार केल्याचा दावा केला आहे. तर शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी अझरबैजानच्या सैन्यानं गोळीबार केल्याचं इल्हम अलिएव यांनी म्हटलेलं आहे. आर्मेनियाच्या सैन्यानं अझरबैजानचे 3 टँकरवर हल्ला केल्याचं मंत्रालयाचे प्रवक्ते शुशन स्टेप्यान्यान यांनी म्हटलं आहे. नागोर्नो कराबाख या प्रदेशावर दोन्ही देश आपला हक्क सांगत आहेत आणि यावरूनच हे युद्ध भडकलं आहे. रोमानियन नागरिकांनी मतदान केल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार निकोसर जॅन हे बुखारेस्टचे नवे महापौर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. एक्झिट पोलनुसार रोमानियाच्या लिबरल पक्षाचे पाठबळ असलेल्या डॅन यांनी सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या गॅब्रिएला फायरचा पराभव केलेला आहे करतील ते आणि रोमानियन नागरिकांनी पुढच्या 4 वर्षांसाठी महापौर निवडण्याकरता कोरोना काळातही घराबाहेर पडून मतदान केलं हेही बघायला मिळालं. युरोपियन युनियनच्या नागरिकांना स्वित्झर्लंडमध्ये राहण्याची आणि काम करण्याची परवानगी देण्याच्या मर्यादेच्या नॅशनलिस्ट पक्षाच्या प्रस्तावाला स्वित्झर्लंडमधील मतदारांनी जोरदार विरोध केला आहे. स्वित्झर्लंडच्या सार्वजनिक प्रसारक SRFच्या अहवालानुसार 61.7% मतदारांनी या प्रस्तावाला नकार दिलाय तर 38.3% मतदारांनी प्रस्तावाला पसंती दर्शवली आहे. मात्र यामुळे आता युरोपियन युनियनमध्ये राहण्याची इच्छा असल्यास किंवा काम करू इच्छित असलेल्या अनेक स्वित्झर्लंडमधील नागरिकांना फटका बसू शकतो. गेल्या काही आठवड्यांपासून बर्लिनच्या चॅरिटी हॉस्पिटलमध्ये अलेक्सी नवेलिनी यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती नवेलिनी यांचे सहाय्यक प्रमुख वॉल्कोव यांनी सांगितलं. पण त्यांच्यावर उपचार अजूनही सुरू आहेत. विषप्रयोग झाल्यानं नवेलिनी यांच्यावर उपचार सुरू होते. रशियात त्यांच्यावर परत हल्ला होण्याची शक्यता आहे. पण अशा धोक्यांची नवेलिनी यांना कल्पना आहे. तरीही ते रशियात परतणार आहेत अशी माहिती वॉल्कोव यांनी दिली आहे. त्यांचं राजकीय काम परदेशात राहून करता येणार नाही आणि नवेलिनी यांच्यावर झालेल्या विषप्रयोगामुळे पुतीन आणि रशियाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला असं मतही वॉल्कोव यांनी व्यक्त केलं. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लेबनॉनमध्ये नवीन सरकार स्थापनेत प्रगती होत नसल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून लेबनॉनची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे त्या प्रयत्नांना धक्का बसल्यानं लेबनॉनच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या करारानुसार पहिल्या टप्प्यात येमेनच्या लढाऊ पक्षांनी रविवारी 1000हून अधिक कैद्यांची देवाणघेवाण करण्यास सहमती दर्शवली आहे। येमेनमधील संयुक्त राष्ट्रानं म्हटलं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त सरकारनं 6 वर्षांपूर्वी राजधानीतून आणि होती बंडखोरांनी 1081 कैदी आणि बंदिवानांचा पहिला गट त्वरित सोडण्यास सहमती दर्शवली होती। इजिप्तच्या सैन्याकडून झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 2 भावांच्या अंत्यसंस्काराकरता गाझापट्टीवर शेकडो लोक एकत्र आले होते। शेकडो लोकांनी शोक व्यक्त केला, त्यासोबतच सैन्याबाबत रोष व्यक्त केला। भूमध्य सागरामध्ये इजिप्शियन नौदलाच्या सैन्यानं मारलेल्या या 2 पॅलेस्टिनी मच्छीमारांचे मृतदेह ताब्यात देण्यात आल्याची माहिती गाझा गृह मंत्रालयानं दिली आहे। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या बातम्यांकडे। स्टेट पॉवर इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनं सोमवारी सांगितलं की चीननं CAP 1400 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या अणुभट्टी तंत्रज्ञानाचा विकास पूर्णत्वास नेला आहे। तंत्रज्ञानांवर चीनला पूर्णपणे स्वातंत्र्य आणि बौद्धिक मालमत्तेचे हक्क आहेत, असंही यावेळी सांगण्यात आलं। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी सोमवारी ग्रीसमध्ये ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक नेत्यांसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं। दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ही बैठक पार पडली। ग्रीसचे ऊर्जा आणि पर्यावरण मंत्री कोस्टिस यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला होता। यावेळी त्यांनी ऊर्जा विभागणी आणि पायाभूत सुविधा या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं। पोप फ्रान्सिस यांनी रविवारी कॉकेशसमध्ये शांततेसाठी प्रार्थना केली। त्यात सहभागी प्रतिस्पर्धी पक्षांना संवाद आणि वाटाघाटीद्वारे संघर्ष सोडवण्यासाठी उद्युक्त केलं। आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या रविवारी प्रादेशिक वाद झाला। नागोरोनो कराबाखला विभक्त करण्यात यावं यासाठी हा संघर्ष सुरू आहे। आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की अझरबैजानच्या 2 हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यात आला, तर मंत्रालयाचे प्रवक्ते शुशन स्टेप्यानान यांनी सांगितलं की आर्मेनियाच्या सैन्याने अझरबैजानच्या 3 रणगाड्यांवर हल्ला केला आहे। इस्रायलमध्ये योम किप्पूर हा ज्यू लोकांच्या सुट्टीचा काळ सुरू झालेला आहे। दरवर्षी या काळात व्यवसाय बंद केले जातात, रस्त्यांवर शुकशुकाट असतो, तसंच रेडिओ आणि टीव्हीवर 2 तास प्रार्थनेचं आयोजन केलं जातं। धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेले अनेक जण या काळात कुटुंबासोबत सहलीला जातात। युरोपीय देशांमध्ये यंदा 1 महिना आधीच थंडीची चाहूल लागली। ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंडमध्ये ऑक्टोबर अखेरीस थंडी सुरू होते, हिमवृष्टी होत असते। मात्र शनिवारी आल्प्स या देशातील डोंगर रांगा रहिवासी भागात सर्वत्र बर्फवृष्टी झाली। हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार या भागात 10 इंच बर्फवृष्टी झाली असून तापमान उणे 2 वर गेलं आहे। इटालियन फॅशन हाऊस एर्मानो ससेर्बिनो डिजिटल मार्ग अवलंबत त्याचं नवीन कलेक्शन प्रदर्शित करण्यासाठी एक लघु चित्रपट तयार केला। या डिजिटल फॅशन शोमध्ये लेदरचे कपडे प्रदर्शित करण्यात आले। इटालियन फॅशन हाऊस एर्मानो ससेर्बिनो यांनी 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत। के-पॉप सुपरस्टार BTSनं 20 नोव्हेंबरला त्याचा BE हा नवीन अल्बम रिलीज करण्याची घोषणा केली आहे। या अल्बमसाठी गेल्या काही महिन्यांपासून 7 जण काम करतायत अशी माहिती त्यानं दिली। 2 आठवड्यांसाठीच्या बिलबोर्ड हॉट चार्टमध्ये या अल्बमनं विक्रम केला आहे। चित्रपट निर्माते एला डुव्हर्ने यांना मॅकडॉवेल या कलाकार कॉलनीतर्फे सन्मान करण्यात येणार आहे। पुढच्या महिन्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल। सेल्मा आणि 13th अशा प्रसिद्ध चित्रपटांकरता ओळखल्या जाणाऱ्या डुव्हर्ने यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, तर मॅकडॉवेल या कलाकारांच्या कॉलनीच्या सहसंस्थापकपदीही त्यांची वर्णी लागणार आहे। व्हॉट्सॲप लवकरच आपल्या युजर्ससाठी एक नवं फीचर घेऊन येत आहे। या फीचरद्वारे युजर्सना फोटो, व्हिडिओ आणि जीप फाईल डिलीट करता येऊ शकतील। सध्या फीचर डेव्हलपमेंट स्टेजवर असल्याची माहिती मिळते आहे। या सगळ्या घडामोडींसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। सगळ्या प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी, अपडेट्ससाठी, अचूक सविस्तर घडामोडींसाठी तुम्ही आमची वेबसाईट www.news18.com या वेबसाईटवर लॉग इन करू शकता आणि बातम्या वाचू शकता। आत्ता इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।